बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेना युतीचा नारा आणि आता विकास कामांच्या उद्घाटनात भाजपला डावलले जात असल्याने महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडली. विकास कामाच्या कार्यक्रमांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना योग्य वेळी निमंत्रण न दिल्यास अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू असा इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीनाथ नाका चौकातील वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन, इंदिरानगर संप आणि पंप हाऊसचे लोकार्पण तसेच कळवा येथील यशवंतराव साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन रविवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमांना शिंदे समर्थक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती असताना भाजपचे पालिकेतील पदाधिकारी तसे आमदार मात्र दिसून आले नाहीत. त्यांना निमंत्रण नसल्यामुळे ते कार्यक्रमस्थळी आलेच नाहीत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याने उपमहापौरांसह दोन्ही आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरूनच आता शिंदे सेना आणि भाजपमध्ये नवा वाद रंगलाय. याच वादावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया शिवसेनेच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे हे धोरण नवीन नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव टाकायचे पण सहकारी पक्षातील मान्यवर कसे येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली जाते अशी टीका केळकर यांनी केली. ठाणे महापालिकेतील उपमहापौरांसह भाजपच्या आमदारांनाही उचित निमंत्रण दिले नाही हा भाजपचा अवमान आहे. उद्घाटन कार्यक्रमांना काही आचारसंहिता आहे की नाही, आम्ही सुद्धा या कार्यक्रमाचे पुन्हा उद्घाटन करायचे का असा प्रश्न विचारत यात ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा देखील दोष असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. ठाण्यातील वादग्रस्त TDR प्रकरणावरून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वन विभागावर थेट ताशेरे ओढलेत. अक्षरशः पाया पडून न्यायालयात जाण्याची विनंती केली असा दावा करत त्यांनी वन विभागांना वेळेत न्यायालयात धाव घेतली नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही वन विभागाकडून वेळेत कार्यवाही झाली नाही असे सांगत आयुक्तांनी वन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाण्यातील वादग्रस्त TDR प्रकरणावरून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वन विभागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाच्या आदेशानंतर TDR देण्याची प्रक्रिया सुरू असताना वन विभागाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली, मात्र प्रत्यक्षात वेळेत न्यायालयात धाव घेतली नाही असा दावा आयुक्त राव यांनी केला आहे. या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला होता. अक्षरशः त्यांच्या पाया पडून न्यायालयात जाण्याची विनंती केली. त्या संवादाचे WhatsApp चॅटही शेअर करण्यास माझी हरकत नाही असे सांगत प्रशासनाने आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. TDR देताना किंवा भूसंपादन करताना इको सेन्सिटिव्ह झोनची स्वतंत्र मान्यता घेणे बंधनकारक नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची याचिका 2018 पासून उच्च न्यायालयात प्रलंबित होती. संबंधित जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची असून ती इको सेन्सिटिव्ह झोनच्या अधिसूचित क्षेत्रात येत असल्याची माहिती वन विभागाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्यायालयात या वस्तुस्थितीची माहिती नव्हती असे म्हणता येणार नाही. सर्व बाजू तपासल्यानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला 21 दिवसात TDR देण्याचे निर्देश दिले होते असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान 2 जुलै रोजी महापालिकेने वन विभागाला पत्र देऊन 3 जुलै रोजी DRC न्यायालयात सादर करायचा असल्याने काही कायदेशीर पर्याय किंवा हरकत असल्यास तात्काळ कळवण्याची विनंती केली होती असे आयुक्त राव यांनी सांगितले. TDR दिला असला तरी संबंधित जागेवर 1 इंचही विकास काम होणार नाही आणि पार्कचे आरक्षण कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करणाऱ्या तथा ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न असलेल्या स्टारफिश स्पोर्ट फाउंडेशनच्या युवा जलतरणपटूंनी स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले. 26 किलोमीटर अंतराच्या वेटसूट सांघिक प्रकारात भारतीय संघाने प्रथमच रजत पदक पटकावत देशाचा गौरव केलाय. आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या संघामध्ये आयुषी आखाडे, समीप्ता वावळ तसेच सुयश हिंदळेकर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या 10 संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता.
या जलतरणपटूंनी तब्बल 26 किलोमीटरचे अंतर 8 तास 7 मिनिटात पूर्ण केले. स्पर्धेदरम्यान प्रचंड पाऊस, थंड वारे आणि अत्यंत थंड पाण्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली. प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय संघाने दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झाले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे शहरासह महाराष्ट्र आणि देशाच्या जलतरण क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून या युवा जलतरणपटूंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्र सरकारच्या विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठीच्या कमी मोबदल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि भूमिपुत्रांनी भिवंडीच्या मानकुली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 15 किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा काढला. मुसळधार पावसातही महिला, युवक आणि स्थानिक भूमिपुत्र हातात बॅनर आणि झेंडे घेऊन समान मोबदला द्याच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. मुंबई नाशिक महामार्गावर एकीकडे शेतकऱ्यांची गर्दी तर दुसरीकडे वाहतूक सुरू असल्याचे चित्र होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप होता की विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी आग्रहित जमिनीला अत्यल्प मोबदला दिला जातोय, तर याच भागात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीला कित्येक पटीने जास्त मोबदला देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी एकच सर्वे नंबरची जमीन दोन्ही प्रकल्पात आहे, तरी मोबदल्यात मोठी तफावत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. खासदार म्हात्रे यांनी सरकारला इशारा दिला आहे की सर्व प्रभावित शेतकऱ्यांना समान आणि न्याय मोबदला दिला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. गेली अनेक वर्ष सुभाषनगर, गांधीनगर येथे रखडलेल्या SRA प्रकल्पातील अन्यायग्रस्त रहिवाशांना न्याय देण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी SRA कार्यालयात अधिकारी, रहिवाशांनी, विकासकाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शेकडो रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. आता या प्रकल्पाला गती मिळणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. यावेळी नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक व ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नगरसेविका माधुरी मेटांगे, SRAचे अधिकारी राजकुमार पवार आदी यावेळी उपस्थित होते. सुभाषनगर, गांधीनगर येथील SRA प्रकल्प गेले अनेक वर्ष रखडला असून 1500हून अधिक कुटुंबे हवालदिल झालीत. विकासकाने रहिवाशांची घरे रिकामी केली, परंतु 8-8 वर्षे अनेकांना भाडे देण्यात आलेले नाही. शिवाय पात्र अपात्र यादीतही घोटाळा असल्याचा आरोप होतोय. येथील रहिवाशांनी श्री केळकर यांच्याकडे धाव घेऊन व्यथा मांडल्यानंतर त्यांनी पाठपुरावा सुरू केला. या पार्श्वभूमीवर श्री केळकर यांनी
सोमवारी SRA कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी रहिवाशांची बाजू मांडताना विकासक आणि SRA प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार ज्या रहिवाशांची भाडी थकली आहे त्यांची अंतिम यादी 3 महिन्यात तयार करण्यात येऊन भाडी अदा करण्यात येतील व एका आठवड्यात पहिल्या इमारतीचे काम सुरू करण्यात येईल आणि एका महिन्यानंतर उर्वरित 3 इमारतींचे काम अखंडपणे सुरू होईल. याबाबत विकासक अपयशी ठरल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.